भाईंना पण मी विनंती करतो की आपण पहिले दुसऱ्याचं रिव्हॉल्वर करून घेऊ. आज संकेत प्रत्येकांचं विशेष सत्कार आपल्या युवाचं जसं चालू केलेला होता तसं मी भाऊंना विनंती करतो की जे आपण आपल्या परिवारातलं जे आहे बाहेरचं सगळ्यांचा आपण तो करतो पण प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही एक सन्मान चिन्ह असावा म्हणून आपण चालू करतो. म्हणून यावर्षी पहिल्या टॉपर जे आहे त्यांचं मी भाऊंना विनंती करतो की त्यांचा सत्कार तुम्ही या ठिकाणी आलात आणि आपल्या या सगळ्या बाळगोपाळांना तुम्ही एक आशीर्वाद द्यावा असं पण मी तुम्हाला निवेदन करेन. नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे गोकुळाष्टमी आणि गोकुळाष्टमीला माझ्याकडनं व माझ्या फॅमिलीकडनं तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि कालच आपल्या जर्सीचं रिव्हिलेशन झालं. ते आपले खासदार संजय भाऊ दिना पाटील आणि रमेश कोरगावकर आमदार आहेत, तर ते आलेले आणि त्यांच्याच हस्ते जर्सीचं रिव्हिलेशन झालेलं आहे. मग ते पण आता मी थोडे शॉर्ट्स घेतलेले आहेत व्हिडिओ, मग ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकेन बघण्यासाठी. मग ते पण तुम्ही एन्जॉय करा. आणि आता जातोय खाली तर डीजे आणि बँजो लावले, तर आज फुल राडा असणार आहे. युवा प्रतिष्ठान गोविंदा प्रताप भांडूप आणि हे बघा इथे निलेशदादा पण आलेला आहे, तर माझ्यासोबतच असतो दरवेळी. तर चला मग आता जाऊया. रात्री 12 वाजता ठीक हंडी फोडणार आहे. आपली मानाची हंडी जागेवरची हंडी फोडणार आहे रात्री 12 वाजता. तर चला आता पूजा वगैरे आहे, तर तेच तुम्हाला दाखवतो. आणि आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. आणि उद्याचा पण ब्लॉग दही कलाचा ब्लॉग असणार आहे, तर तो पण मी टाकणार आहे, पण तो परवा टाकेन. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा. रमेश भाईंना पण मी विनंती करतो की आपण पहिले दुसऱ्याचं रिव्हॉल्वर करून घेऊ. आज संकेत आता आपले लाडके भाऊ आता दिल्लीला गेले आहेत आणि खासदार झालेले आहेत. तर मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या सर्वांकडे आपण शिवसेना
राष्ट्रपती माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा, आदित्यजी ठाकरे यांचा, जय भवानी, जय शिवाजी, संजय बाबू साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रमेश भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जसं आपण गेल्या वर्षीपासून प्रत्येकांचं विशेष सत्कार आपल्या युवाचं जसं चालू केलेला होता, तसं मी भाऊंना विनंती करतो की जे आपण आपल्या परिवारातलं जे आहे बाहेरचं सगळ्यांचा कौतुक करतो, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही एक सन्मान चिन्ह असावा म्हणून आपण चालू करतो। म्हणून यावर्षी पहिल्या टॉपर जे आहे त्यांचं मी भाऊंना विनंती करतो की त्यांचा सत्कार ओंकार काळे, अभिजित एडकर, ओंकार गोऱ्या देवेश, बाकीच्यांचा सन्मान आपण उद्या पूजेच्या वेळेला करणार आहोत। अरे बोल बजरंग की जय, गणपती बाप्पा मोरया। पहिलं थोडं आतमध्ये घ्या, समजतंय तुम्हाला? दिनेला पहिल्याच आतमध्ये घ्या आणि दिनेचा जो समोर उभा आहे राजेश, बाबा असं उभा राहा, त्याच्या खांद्यावर आहे ना असं उभा राहा, त्याला फक्त असं धरून उभा राहा फक्त। ज्या वेळेला तो बोलेल ना काय त्यावेळेला फक्त ना ह्याला काय करायचं, ह्याला थोडा पुढे हो बस, त्याला फक्त ना चिटकून उभा राहा, काही करू नको, काही म्हणजे काहीच करू नको। किंवा तो पुढे तरी येणार तर मागे तरी जाणार, बाकी त्याला काय हात लावायची गरजच नाही। ते जे दोन साईडला आहेत ना त्याला फंदा मारावा लागतो बस, बाकी काही नाही। अजून समोर उभा असतो ना तिथं त्याला मागे ढकलतात, त्याला पुढे खेचतात, एवढंच होतं, फक्त समोर उभा राहत होतं बस, बाकी काही करू नको। सनी तू या साईडला उभा आहे ना, तिथे कोण होता सनी, तू उभा राहतोस ना, पहिले त्याची ताकद त्याला किती लावायची लावून, ज्या वेळेला तो बोलणार ना त्यावेळेला घुस, त्यावेळेला काय करायचं बघ, पॅकिंग मध्ये उभा आहेस ना, बाहेर कोणाचं बघ तर पुढे आणि फक्त पाय टाकून बाहेर जायचं जरा आणि पकडून ठेवायचं, बाकी उचलायचं नाही ना ढकलायचं नाही, काही फक्त धरून ठेव तिथे त्याला। त्याच्या खांद्यावर जो जोर पडलेला ना तो तुझ्या खांद्यावर येणार, बाकी काय नाही होणार, तो त्याच्या अंगावर लोड टाकला ना तो तेवढाच येणार। सोनिया वाहिगुरु जी का खालसा, गणपती बाप्पा बोल बजरंग बली की जय।
होऊन जाऊ दे स्टोरी उद्या घालून येऊ नका उद्या घालून अजिबात येऊ नका समजलं मला पण उद्या भेटा 12 वाजता पण आता ओंकाराने तुझ्या पाणी कुमार हे बोले अक्का रोशन कदम देऊन भांडूपची उन्हाळे भावी आमदार म्हणतो आणि पुढच्या वेळेला बाई तुम्ही आमदार म्हणून या युवा प्रतिष्ठानच्या ठिकाणी यावं असं त्या भगवान श्रीकृष्णाला मी साकडं घालतो. मी त्यांना अजून चांगलीकर साहेब बाई अजून कुठे पूजेला अजून गेलेले नाहीयेत, ते डायरेक्ट आपल्याकडे आले. आपल्या आग्रहाखातर जे आपण त्यांना आमंत्रण दिलं तुमच्या इथल्या लोकांच्या प्रेमाखातर, आणि भाई इथली सगळी जी तरुण मंडळी आहेत ही आदरणीय राजसाहेबांना फॉलो करणारी आहे, त्यांना मानणारी आहे. राजसाहेबांचा करिश्मा महाराष्ट्रामध्ये कोणी नकारू शकत नाही. त्याच्यामुळे राजसाहेबांची कृपा आणि राजसाहेबांचं एक आपण ज्याला म्हणतो व्यक्तिमत्व करिश्मा आहे आपल्याबरोबर, आणि त्यांच्या माध्यमातून आपल्यावर देखील कृपा दृष्टी आहे. तुम्ही या ठिकाणी आलात आणि आपल्या या सगळ्या बाळगोपाळांना तुम्ही एक आशीर्वाद द्यावा असं पण मी तुम्हाला निवेदन करेन. तत्पूर्वी आता इथून आपण श्री गुरुकुल प्रतिष्ठान जे आहे त्या ठिकाणी आपण पाया पडायला जाणार आहे. आपल्या मुलं वाट बघतात, आई वडील वाट बघतात, आणि सावकार कुठेही घाई करू नका आणि हसत जाल आणि हसत याल हीच प्रार्थना करू. आणखी एक बाई फक्त छोटीशी आठवण सांगतो. संकेत आणि तुम्ही सगळे युवाची जी शिलेदारा, मागच्या वर्षी जी तुम्ही मला श्रीकृष्णाची एक प्रेम दिली होती सोनेरी, आनंदाची गोष्ट अशी आहे की आजही देवाऱ्यामध्ये आहे आणि मी त्याची दर दिवस पूजा करतो. बाई एवढी सुंदर प्रेम दिली त्यांनी की ती सोन्याची राधाकृष्णाची ती माझ्याकडे आहे ना देवाऱ्यामध्ये ठेवली आणि दर दिवस मी पूजा करतो. सो युवा प्रतिष्ठान म्हणजे मी विसरू शकत नाही, कारण दर दिवस सकाळ संध्याकाळ त्या भगवंताची पूजा माझ्या हातून घडते. तुम्ही लोकांनी दिलेली गिफ्ट खूप सुंदर आहे, खूप आवडली. धन्यवाद. 2 मिनिटं तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला बोलायला कधी आमच्या गणपतीला पण येतं, पण तिथे एवढा मोठा गोंधळ असतो की कोणाला बोलायला देखील मिळत नाही. तर तुम्ही प्लीज जरा आमच्या या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना गायडन्स करावं विनंती करतो. युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सभासदांना माझा मनात धन्यवाद करतो की काळाची गरज आहे. आपल्याला आपण इथे एकत्र झालो पाहिजेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन अन्यायाच्या विरोधात आपल्याला उभं राहून आणि आपल्या भांडुपलाही गरज आहे. अनेक पक्ष असतील, अनेक पक्षाचे लोक असतील प्रतिष्ठानमध्ये. मी
भगवानच्या समोर सांगतो, देवासमोर सांगतो, खोटं बोलणार नाही. ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2006ला स्थापन झाली त्यावेळी भांडूपमध्ये अनेक मंडळं फिरत होतो मी आणि माझ्याकडे 104-105 ओढ होता त्यावेळी उपविभागात होतो. त्यावेळी मंडळात जाताना आता मंडळ आहे तर अनेक समाजाचे अनेक पक्षाचे लोक होणार आहे. एकाच उभं राहायचंय. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, बोल बजरंग, बोल बजरंग, जागेवाली की, जागेवाली की, बोले सोनिया, वाहेगुरु जी का खालसा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, बोल बजरंग, जागेवाली की, जागेवाली की, जागेवाली की, जागेवाली की, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, बोल बजरंग, बोल बजरंग, बोल बजरंग. झालं उभा राहा, उभा राहा. तुझे सामने तो आतमध्ये ना तुझे तुझे का वाचते तुझी का वाचते लोक पार्वती मध्ये गावदेवी माता गोंदापासून आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचे. गावदेवीची प्रसिद्ध मुख्य
तसंच तसंच प्रकाश काकांचा पण आपण सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करणार आहोत युवा प्रतिष्ठानच्या वतीने. पुढे मी विनंती करतो राजूताईंना की आपण आपल्या युवा गोविंदांचा वापर काल भाऊंच्या भाऊ स्वतः होते भाऊंचा सत्कार घेतला. तसंच याही सुद्धा प्रकाश काकांना मी विनंती करतो की आपण दीपक सावंत यांना आपला सन्मान चिन्ह यावर देऊन आपण सत्कार करणार आहोत. प्रथमेश खंडार प्रथमेश दादांना मी विनंती करतो की आपण ही सुद्धा पुढे यायचं. यश अमरोजकर आणि आदर्श तेटे. आदर्श नाही आलाय. आदर्श उद्या तसंच मी राजू यांना विनंती करतो की आपण राष्ट्रपती देऊन स्वागत करतो. विनंती करतो की आपण राजू त्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांचा सत्कार करायचा. तसंच आपला उद्याचा जो सण आहे त्यासाठी मी राजू त्यांना विनंती करतो की आपण जे आपलं मार्गदर्शन आपले इन्स्ट्रक्शन जे असतील आपल्या युवा प्रतिष्ठानात आपण द्यावे. काय बोलते युवा प्रतिष्ठान? काल भाऊ येऊन गेले, तुमची पहिली सलामी झाली. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या कृष्ण जन्मोत्सवाच्या दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी काय करायचं आहे, एकमेकांची काळजी घ्यायची आहे, मस्ती करायची आणि छान छान मस्त मस्त सगळीकडे एन्जॉय करून छान थर लावून छान चढायचं, छान उतरायचं आणि इथे येऊन पार्टी करायची है ना. त्या टाइमला 7 तर कन्फर्म. काय 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 म्हणला, कन्फर्म ना. चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी एकमेकांची काळजी घ्या, छान छान एन्जॉय करा. आपण रात्री परत इथे भेटूया. महादेव महादेव महादेव
गणपती बाप्पा अतिशय सुंदर असं हंडी देखील फोडली, सलामी देखील दिली. बेंजवाल्यांना वाजवायला सांगा, बेंजवाले जोराने वाजवा तुम्ही. तर मित्रांनो, गोकुळ अष्टमीचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय केला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या सकाळी भेटूया आपण. उद्या आपण दहीकालाच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू. तोपर्यंत तुम्ही चिल मारा.